Hello friends, today we learn the structure of DBMS. तर आज आपण स्ट्रक्चर ऑफ DBMS बघणार आहोत. The structure of DBMS can be classified as follows component. First component आहे क्युरी प्रोसेसर. तर क्युरी प्रोसेसर हा टोटल 5 पार्टमध्ये डिवाइड झाला आहे. या ठिकाणी ॲप्लिकेशन ऑब्जेक्ट कोड, DML कंपायलर, एम्बेडेड DML प्री कंपायलर, DDL इंटरप्रिटर, क्युरी इव्हॅल्युएशन इंजिन. त्याच्यानंतर सेकंड कॉम्पोनंट आहे याच्यामध्ये स्टोरेज मॅनेजर. स्टोरेज मॅनेजर हा 3 कॉम्पोनंटमध्ये डिवाइड झाला आहे. फाईल मॅनेजर, बफर मॅनेजर, ट्रान्झॅक्शन मॅनेजर. आणि लास्ट आहे डिस्क स्टोरेज. तर डिस्क स्टोरेज हा 4 पार्टमध्ये डिवाइड झाला आहे. डेटा फाईल्स, डेटा डिक्शनरी, इंडायसेस अँड स्टॅटिस्टिकल डेटा. तर हे पूर्ण जे एवढे काही कॉम्पोनंट्स आहेत ते पूर्ण कॉम्पोनंट्स मी या ठिकाणी डायग्राम्समध्ये दाखवले आहेत. तर या डायग्राममध्ये तुम्हाला बघायला भेटेल की या ठिकाणी नेव्ही यूजर, ॲप्लिकेशन प्रोग्राम्स, सोफिस्टिकेटेड यूजर, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर हे सगळे यूजर्स आहेत. आणि त्या यूजरच्या खाली दुसरा जो सेकंड लेयर आहे तर त्याच्यामध्ये नेव्ही यूजरच्या खाली ॲप्लिकेशन इंटरफेस दिले, ॲप्लिकेशन प्रोग्रामच्या खाली ॲप्लिकेशन प्रोग्राम्स दिले, त्याच्यानंतर सोफिस्टिकेटेड यूजरच्या खाली क्युरी दिले आणि डेटा DBA म्हणजे डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटरच्या खाली आपण डेटाबेस स्कीमा दिले. तर हे त्यांचे इंटरफेस आहेत. तर हे इंटरफेस आहेत. आपण हे सगळे यूजर्स यूजर्स व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. आता मेन जो पार्ट आहे आपला हा खालचा की या ठिकाणी याला आपण DBS म्हणतो, DBMS स्ट्रक्चर म्हणतो. तर फर्स्ट जो या ठिकाणी कॉम्पोनंट मी अगोदर सांगितलं होतं की क्युरी प्रोसेसर. तर क्युरी प्रोसेसरमध्ये ॲप्लिकेशन प्रोग्राम ऑब्जेक्ट कोड हा एक कॉम्पोनंट आहे. एम्बेडेड DML प्री कंपायलर, DDL इंटरप्रिटर, DML प्री कंपायलर, DDL इंटरप्रिटर, त्याच्यानंतर क्युरी इव्हॅल्युएशन इंजिन. तर हे टोटल 5 कॉम्पोनंट आहेत या ठिकाणी. तर आता हे 5 कॉम्पोनंट काय काय आहेत ते आपण डिस्कस करूया. तर या ठिकाणी क्युरी प्रोसेसरमध्ये फर्स्ट कॉम्पोनंट जो येतो ॲप्लिकेशन ऑब्जेक्ट कोड. तर ॲप्लिकेशन ऑब्जेक्ट कोड काय, विच इज द लो लेवल इन्स्ट्रक्शन ऑफ द प्रोग्राम रिटन बाय नोआईस यूजर विच इज क्युरी इव्हॅल्युएशन इंजिन अंडरस्टँड अँड एक्झिक्यूट. तर ॲप्लिकेशन ऑब्जेक्ट कोड काय, तर या ठिकाणी तर हा काय करत असतो की जे काही युजर्सनं जे काही लिहिलेल्या इन्स्ट्रक्शन आहेत तर ह्या इन्स्ट्रक्शन तो लो लेवलमध्ये कन्वर्ट करून कुणाला देतो, क्युरी इव्हॅल्युएशन इंजिनला देतो. कशासाठी, एक्झिक्यूट करण्यासाठी. कारण जर एक्झिक्यूट करायचं असेल तर लो लेवलमध्ये त्याला कन्वर्जन करावं लागते. मग आता हे कन्वर्जन फक्त ॲप्लिकेशन ऑब्जेक्ट कोड करतो. त्याच्यानंतर सेकंड आहे बघा या ठिकाणी DML कंपायलर. आता कंपायलर तुम्हाला माहिती आहे की तो प्रोग्राम कंपाईल करतो. या ठिकाणी इन्स्ट्रक्शन म्हणजे जे आपले कमांड्स आहेत त्या कमांड त्या कंपाईल करतो. तर या ठिकाणी विच ट्रान्सलेट DML स्टेटमेंट इन अ क्युरी इव्हॅल्युएशन इंजिन आर इव्हॅल्युएशन प्लॅन consisting of low level instruction that the query evaluation engine understood. आता या ठिकाणी तसंच आहे की DML जेवढे काही स्टेटमेंट आहेत तर ह्या स्टेटमेंट क्युरी इव्हॅल्युएशन इंजिनला अंडरस्टँड कशा होतील आणि त्याला प्लॅन कसं करता येईल की पुढे याला काय करायचं. त्याच्यामुळे ह्यासुद्धा इन्स्ट्रक्शन लो लेवलमध्ये काय केल्या जातात, कन्वर्ट केल्या जातात आणि ते क्युरी इव्हॅल्युएशन इंजिनला एक्झिक्युशनसाठी दिले जातात. थर्ड कॉम्पोनंट आहे, थर्ड पार्ट याच्यामध्ये embedded DML pre-compiler. It converts DML statement embedded in a application program to normal procedure calls in the host language. आता काय होतं की बरेचसे जे आपण ॲप्लिकेशन प्रोग्राम यूज करतो तर हे वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये असतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा काही आपले DML स्टेटमेंट असतात. तर हे DML स्टेटमेंट जर आपल्याला एक्झिक्यूट करायचे असतील त्यासाठी एक प्रोसिजर कॉल लागते. तर मग एम्बेडेड DML प्री कंपायलर काय करतं की ते जे काही स्टेटमेंट आहेत म्हणजे DML स्टेटमेंट जे दुसऱ्या लँग्वेजमध्ये आहेत तर त्याला तो काय करतो की लो लेवलमध्ये कन्वर्जन करून तो एक्झिक्युशन इव्हॅल्युएशन इंजिनला पाठवतो. नेक्स्ट कॉम्पोनंट आहे DDL इंटरप्रिटर. DDL इंटरप्रिटर स्टेटमेंट अँड रेकॉर्ड्स देम इन अ सेट ऑफ टेबल्स कंटेनिंग मेटाडेटा और डेटा डिक्शनरी. आता हे DDL इंटरप्रिटर काय, तर हे काय करतं की जे काय स्टेटमेंट आहेत ते डायरेक्टली स्टेटमेंट त्याच्या डेटाबेसमध्ये रेकॉर्ड करतं आणि इन द फॉर्म ऑफ कशा फॉर्ममध्ये तो रेकॉर्ड करतो,
मेटा डेटा फॉर्ममध्ये, म्हणजे टोटल सेट ऑफ टेबल्समध्ये ही इन्फॉर्मेशन तो रेकॉर्ड करतो आणि ही इन्फॉर्मेशन टोटल डेटा डिक्शनरीमध्ये स्टोअर केली जाते. मित्रांनो, आता आपण बघितले हे पूर्ण क्युरी प्रोसेसरचे या ठिकाणी आपण 5 कॉम्पोनंट्स बघितलेले आहेत. लास्ट एक आहे क्युरी इव्हॅल्युएशन इंजिन. नेमकं क्युरी इव्हॅल्युएशन इंजिन काय? इट एक्झिक्यूट द लो लेवल इन्स्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन जनरेटेड बाय DML कंपायलर. म्हणजे वरी जेवढे काही ॲप्लिकेशन ऑब्जेक्ट कोड आहे किंवा DML कंपायलर, एम्बेडेड कंपायलर, DDL इंटरप्रिटर यांनी जे काही इन्स्ट्रक्शन कन्वर्ट केल्या होत्या तर ह्या डायरेक्टली क्युरी इव्हॅल्युएशन इंजिन काय करणार? एक्झिक्यूट करणार. त्याच्यानंतर आपण आता डायग्राममध्ये बघूया की जो आता स्टोरेज मॅनेजर आहे, तर स्टोरेज मॅनेजरमध्ये 3 कॉम्पोनंट आहे: ट्रान्झॅक्शन मॅनेजर, बफर मॅनेजर, फाईल मॅनेजर. आता ते आपण बघूया काय आहेत. या ठिकाणी स्टोरेज मॅनेजरमध्ये फाईल मॅनेजर आहे. फाईल मॅनेजर काय करतं? विच मॅनेज द अलोकेशन ऑफ स्पेस ऑन डिस्क स्टोरेज अँड द डेटा स्ट्रक्चर यूज्ड टू रिप्रेझेंट इन्फॉर्मेशन स्टोर्ड ऑन डिस्क. आता हे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे ॲक्च्युली फाईल मॅनेजर? म्हणजे तुम्हाला जो काही डेटा लागणार, म्हणजे जो काही तुमचा डेटा डिस्कवरती स्टोअर करणार आहात तर ते स्टोअर करण्यासाठी जो मेमरी स्पेस लागतो तो अलोकेट करतो. त्याच्यानंतर जो तुम्ही डेटा स्टोअर करणार आहात तर तो कोणत्या डेटा स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये त्याला रिप्रेझेंट करायचा आहे. तर ही सगळी इन्फॉर्मेशन हे फाईल मॅनेजर मॅनेज करत असतो आणि ही पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला डिस्कवरती स्टोअर करायची. तर मग डिस्कवरती लागणारा मेमरी स्पेस आणि त्याच्यानंतर जी फाईल स्टोअर करणार आहोत तर ती कोणत्या डेटा स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे. तर हे सगळं कोण मॅनेज करतं? फाईल मॅनेजर मॅनेज करतं. त्याच्यानंतर आहे बफर मॅनेजर. बफर मॅनेजर काय करतं? विच इज रिस्पॉन्सिबल फॉर फेचिंग डेटा फ्रॉम डिस्क स्टोरेज इन टू मेन मेमरी म्हणून आपण म्हणतो. तर या ठिकाणी बफर मॅनेजर कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? तर बफर मॅनेजर काय करत असतं की तुमचा जो काही डेटा आहे तो डेटा फेच करतं. इट कॅन बी फेच द डेटा फ्रॉम द स्टोरेज डिस्क. त्याच्यानंतर मग जो काही फेच केला डेटा आहे तो काय करतो? मेन मेमरीमध्ये रिप्रेझेंट करतो. म्हणजे नेमका डेटा किती पाहिजे तर तो बफर मॅनेजर डिसाईड करतं. म्हणजे विच वॉन्ट टू डेटा टू कॅच फ्रॉम द मेन मेमरी. नेक्स्ट कॉम्पोनंट आहे ट्रान्झॅक्शन मॅनेजर. इट इन्श्योर दॅट database remain in a consistent state despite the system failure and that concurrent transaction execution process without conflicting. आता ह्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन मॅनेजर काय करतं? तुमचा जो डेटाबेस आहे तो डेटाबेस हा कन्सिस्टंट स्टेटमध्ये कसा राहील याच्यावरती त्याचं कॉन्सन्ट्रेट असतं आणि मल्टिपल युजर हे विदाउट एनी डिस्टर्बन्स तुमचा डेटा ॲक्सेस करू शकतील. तर याच्यावरती ट्रान्झॅक्शनचं वॉच असतं. कारण कन्सिस्टन्सी म्हणजे की या ठिकाणी जर तुमचा डेटाबेसमध्ये इनकन्सिस्टन्सी येत असेल तर तो इनकन्सिस्टन्सी अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो ट्रान्झॅक्शन मॅनेजर. त्याच्यावर वॉच करतो. त्याच्यानंतर मल्टिपल युजर्सला सायमल्टेनियस डेटा ॲक्सेस करण्यासाठी म्हणजे कोणत्याही डिस्टर्बन्स न येता मल्टिपल युजर डेटा ॲक्सेस करू शकतात म्हणून ट्रान्झॅक्शन मॅनेजर त्याच्यावरती तशा प्रकारचा वॉच करत असतो. त्याच्यानंतर या ठिकाणी डायग्राममध्ये मी लास्टला डिस्क स्टोरेज आपण बघितलं. डिस्क स्टोरेजमध्ये टोटल 4 कॉम्पोनंट: डेटा फाईल्स, इंडायसेस, स्टॅटिकल डेटा आणि डेटा डिक्शनरी. आता या ठिकाणी आपण 1 बाय 1 बघूया काय ते. डिस्क स्टोरेज कशाला म्हणायचं? तर डिस्क स्टोरेजमध्ये फर्स्ट कॉम्पोनंट डेटा फाईल्स. आता डेटा फाईल्स कशाला म्हणायचं की it has the real data stored in it. म्हणजे असंही म्हणता येईल की डेटा फाईल्स स्टोअर द डेटाबेस इट सेल्फ. म्हणजे ॲक्च्युली ज्या लोकेशन्सला तुमचा ॲक्च्युअल डेटा स्टोअर आहे ज्याला म्हणतो आपण आपला डेटा फाईल्स, त्याला म्हणतो आपण ह्या डेटा फाईल्स म्हणतो. म्हणजे तुमचा डेटा ज्या लोकेशनला स्टोअर आहे डिस्कवरती त्याला म्हणतो आपण डेटा फाईल्स. म्हणजे याला म्हटलं आहे असंही म्हणू शकतो की डेटा फाईल स्टोअर द डेटाबेस इट सेल्फ. म्हणजे ज्या ठिकाणी डेटा आपला स्टोअर असतो त्याला म्हणतो आपण डेटा फाईल्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डेटा डिक्शनरी. आता डेटा डिक्शनरी काय?
इट स्टोर मेटाडेटा. इट स्टोर मेटाडेटा, त्याला आपण डेटा अबाउट डेटा सुद्धा म्हणतो मेटाडेटाला. अबाउट द स्ट्रक्चर ऑफ डेटाबेस, म्हणजे की डेटा डिक्शनरी काय करत असते की तुम्ही तुमची जी डेटाबेसची इन्फॉर्मेशन आहे ती पूर्ण डेटाबेसची इन्फॉर्मेशन ही या डेटा डिक्शनरीमध्ये स्टोअर केली जाते आणि तुमच्या डेटाचं जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर इन्फॉर्मेशनसुद्धा या ठिकाणी डेटा डिक्शनरीमध्ये स्टोअर असते. कारण जर कोणत्याही डेटाबेसमध्ये मॉडिफिकेशन होत असतील तर त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन डेटा डिक्शनरीमध्ये स्टोअर होत असते. तर त्याच्यामुळे डेटा डिक्शनरी ही खूप जास्त प्रमाणात यूज केली जाते. ज्यावेळेस युजर डेटाबेस ॲक्सेस करत असतो त्यावेळेस डेटा डिक्शनरीचा जास्त प्रमाणात यूज केला जातो, कारण ही सगळी इन्फॉर्मेशन डेटा डिक्शनरीमध्ये असते. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट बघूया, इंडायसेस. इंडायसेस काय? प्रोव्हाइड्स फास्ट ॲक्सेस टू डेटा ॲटम्स दॅट होल्ड पर्टिक्युलर व्हॅल्यूज. आता इंडायसेस म्हणजे इंडेक्सचा अनेक वचन. इंडायसेस म्हणजे की या ठिकाणी इट कॅन प्रोव्हाइड फास्ट ॲक्सेस डेटा ॲटम्स. म्हणजे जर आपल्याकडे इंडेक्स असेल तर इंडेक्सनुसार आपण काय करतो, डेटा फास्ट ॲक्सेस करतो. जर इंडेक्स नसेल तर आपला डेटा फास्ट ॲक्सेस करता येत नाही. म्हणजे जर युजरनं कोणत्या डेटासाठी रिक्वेस्ट केली असेल तर तो डेटा पूर्ण तुमच्या डेटाबेसमध्ये सर्च करायला खूप वेळ लागतो. पण सर्च करण्यासाठी जर आपल्याकडे इंडेक्स असेल तर इंडेक्सनुसार सर्च करा आपल्याला विदिन सेकंडमध्ये तो डेटा फाइंड आउट होतो. म्हणून या ठिकाणी डेटा सर्च करण्यासाठी या ठिकाणी नंबर ऑफ इंडेक्स असतात. तर ह्या इंडेक्सचा यूज करून तुम्ही जी डेटासाठी रिक्वेस्ट केली आहे तो डेटा तुमचा त्या इंडेक्समध्ये सुरुवातीला सर्च केला जातो. त्याच्यानंतर मग इंडेक्समध्ये सर्च झाल्यानंतर त्या ठिकाणी काय केलं जातं की तो डेटा कोणत्या डेटा फाईल्समध्ये, तर तो ॲड्रेस भेटतो आणि तो ॲड्रेस भेटल्यानंतर मग कंट्रोल डायरेक्टली त्या डेटा फाईलवर जम्प करतो आणि नंतर तिथून मग तो तुम्हाला जो काही डेटा लागतो तो डेटा फेच केला जातो. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला डेटा सर्च करण्यासाठी इंडायसेसचा खूप यूज होतो. नेक्स्ट आहे स्टॅटिस्टिकल डेटा. स्टॅटिस्टिकल डेटा काय? इट स्टोर स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन अबाउट द data in the database. This information is used by query processor to select efficient way to execute query. आता या ठिकाणी स्टॅटिस्टिकल डेटा म्हणजे काय की या ठिकाणी स्टॅटिस्टिकल डेटा इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते. म्हणजे स्टोअर स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन अबाउट द डेटा इन द डेटाबेस. म्हणजे डेटाबेसमध्ये डेटाची पूर्ण स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते आणि ही इन्फॉर्मेशन तुम्हाला क्युरी प्रोसेसरला खूप महत्त्वाची. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही डेटा सिलेक्ट करता किंवा फेच करता तर तो इफिशियंटली वे तुम्हाला फेच करून एक्झिक्यूट करता आला पाहिजे. त्यासाठी हा स्टॅटिकल डेटा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी DBMS स्ट्रक्चर म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचं स्ट्रक्चर आपण या ठिकाणी डिस्कस केले. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.